आज T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार हाय व्होल्टेज सामना। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला। राज्यासह देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी। मध्यरात्रीपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भोवलं। उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळा वेगळा प्रयोग। भाजप सक्तीनं देणार कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे। पक्षातील प्रत्येकाला घ्यावे लागणार प्रशिक्षण। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी आमदारांची बैठक। मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक। राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत करणार चर्चा। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएस पथकाची कारवाई। अनेकांची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। नेमकी कोणाची आणि कोणत्या प्रकरणाची चौकशी सुरू याबाबत कमालीची गोपनीयता। मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट। शहरातील तब्बल 24 ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी। सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस राहणार बंद। तांत्रिक कारणामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा रद्द। विमानसेवा रद्द झाल्यानं प्रवाशांची अडचण। दोन वर्गमित्रांच्या आत्महत्येनं बुलढाणा हादरलं। 8वीत शिकणाऱ्या 2 वर्गमित्रांनी 2 दिवसांच्या अंतरानं संपवलं जीवन। राहत्या घरात घेतला गळफास। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग नंतर आता अभिनेत्री हिमांशी खुरानाला धमकी। 10 कोटींच्या खंडणीची केली मागणी। मोहाली पोलिसांकडून झीशान अख्तर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। रस्त्यावर अपघात झाला तर होणार कॅशलेस उपचार। रस्ते अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार। पीएम राहत योजनेला पंतप्रधान मोदींची मंजुरी। Thank you.